हाय, जय श्रीराम. तर आज 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 म्हटलं तर आज आपण छान अशा पुऱ्या बनवूया. तर मेथी पुरी जे म्हणत आहे आपण, मेथी जे आहे, मी मेथीची भाजी घेतली आहे. त्यातलं थोडंसं असं पुन्हा ते कसं आहे, एकदम जास्त टाकलं तर कडवट पण लागते. तर मेथी पुरी छान असं, खूप छान अशी टेस्ट लागत असते पुरीची. जसं आता पोळ्या आपण नेहमीच दररोजच खात असतो, तर म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं, पुरी बनवावं म्हटलं. तर छान असं मेथी घेतली आहे. तर छान अशी पाने, जे पानं असते टिटं वगैरे नाही, पानं कोणी कोणी कसं पेस्ट करतात थोडं बोर नाही का, म्हणजे छान छान असं जिरं लसूण वगैरे टाकून असं पेस्ट करतात. पण मी डायरेक्ट असंच कापून डायरेक्ट करणार आहे. तर असं आहे, तर म्हणून म्हटलं स्टार्ट करूया. छान असं मेथी पुरी जी आहे, काहीतरी वेगळं. पोळी आपण दररोजच खातो, तर पुरी म्हणजे कदाचितच करत असतो. काही ओकेजन वगैरे राहिलं तर आता म्हटलं छान असं पुरी करावं. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. तर आधी छान अशी मेथी धुवून ठेवते. तर बघू शकता छान अशी मेथी आहे. तर याला कापून टाकूया आपण. थोडीशीच टाकणार आहे, कारण की जास्त टाकलं तर कडवटपणा पण येऊ शकते, कारण की मेथी तर थोडं परत कडूच असते, असं पण आहे. तर तेच छान असं पानं पानं पाहून टाकत आहे. तर आता झालं मेथीचं सीझन जे म्हणत आहो आपण, ते झालं आहे. तर तेच की करून टाकूया म्हटलं एक. तसं गाजराचं सीझन असते तसं मेथीचं पण सीझन असते ना. ठीक आहे, एवढं होईल. थोडीशी अशी मोडभर घेतली आहे. त्याला छान असं धुवायला ठेवलं, कारण की कसं आहे, कधी माती हे ते राहू शकते. त्याच्यामुळे छान असं धुवायला ठेवलं की काही तेवढं हरकत नाही म्हटल्यासारखं. तर वाटा घेतला आहे, छान वाट्यामध्ये छान असं मळून टाकूया. तर बघा, छान मी एक वाटी, मीडियम साईजची वाटी आहे. तर कणिक घेतली आहे, जे गव्हाचं पीठ आहे ते घेतली आहे. ठीक आहे, पहा एवढी वाटी आहे. तर आता तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं, म्हणजे एकदम भरून नाही, जसं आता कणिक घेतली आहे तशी नाही, थोडंफार कमीच घेतलं आहे, पण घेतलं आहे बघा. अर्धीच्या पाऊण थोडंसं जास्त घेतलं आहे. तर ठीक आहे, छान असं क्रिस्पी वगैरे म्हणतो ना आपण, तशा टाईप यायला. तर ठीक आहे. तर बघा, तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पण पीठ घेतलं आहे. तर आता आपण तीळ टाकूया थोडेसे. ओवा टाकूया. तिखट मीठ टाकूया. कारण की थोडंसं तिखट वाटलं पाहिजे. हळद, मीठ, आणि थोडंसं जिरं लसूण अद्रकचं पेस्ट वरून असं थोडंसं हलकं हलकं. जे भीती आहे ते बघा, छान याच्यामध्ये धुवायला ठेवली होती. आता प्लेटवरती काढून घेऊया. तर छानशी धुतली आहे, तिला आता टाकूया. कापून थोडी थोडी बारीक कापून. बारीक बारीक कापायचं आहे. मेथी छान अशी कापून झाली आहे.
तर छान असा आता सांबार टाकूया याच्यामध्ये. बारीक बारीक गावठी सांबार आहे ना, सांबार कापल्याबरोबर सांबाराची स्मेल येऊन जाते पटकन. तर बघू शकता सगळं असं मटेरियल टाकलं आहे. आता याला छान असं पाण्याने मिक्स करूया. तर छान असं पाणी टाकून याला पहिलं असं एकजीव करूया एकत्र. थोडं थोडं पाणी टाकून तर खूप छान टेस्टी लागत असते जे मेथी आहे. तर तुम्ही हे भाजीसोबतही खाऊ शकता जे मेथी आहे ते. आणि आधी पण दोन तीनदा असंच नाही का ट्राय करून बघितलं आहे की कसं लागते काय. म्हणजे जसं मला म्हणतं की सुकुळे, जसे मेथीचे सुकुळे असतात त्याच्यासारखंच, पण ते त्याची जे चव वेगळी असते, याची चव थोडंशी किंचित वेगळी असते. कारण की मला नाही ना कोणी कसं पिसून टाकतात, जे मेथी आहे ते पिसून छान टाकतात, पण आपण असंच टाकलं आहे. तर काय असं दिसलं पाहिजे म्हणून हळूहळू हे करायला लागतं, थोडं थोडं पाणी टाकून. कारण की कसं आहे, एक तर हे पण टाकलं आहे का म्हणजे तांदळाचं पीठ, त्याच्यामुळे कसं पटकन छेडून जाते. तर हळूहळू पाणी टाकून याला तर बघू शकता छान असा गोळा झाला आहे. आता त्याच्यामध्ये छान आपण तेल टाकूया. बघा असं छान असं गोळा झाला आहे. तर बघू शकता छान असं पॉलिथिन कापलं आहे. छान अशा पुऱ्या झाल्या पाहिजे. तेल लावून करणार आहे आणि कोरपाट ठेवला आहे. त्याचं कोरपाटावर छान असं ठेवून त्याच्यावर लाटून घ्या पोळ्या, जे पुरी आहे ते. आधी ना छान असं लाटून घेऊया, मग एका वेळेस तसं तळायला होते. म्हणजे कसं एक एक तळलं तर ते कसं तेल कसं गरम होऊन जाते. तर पुऱ्या करताना मी अशीच करते की आधी छान अशा 4-5 तरी लाटून ठेवते आणि मग टाकत जाते, असं आहे. तर आता छान असं लाटणार आहे छोटा गोळा घेऊन. बघा असा गोळा झाला आहे. अशा छोटे छोटे बाउल्स घेऊन, म्हणजे नाही का. तर बघू शकता असा छोटा गोळा घेतला आहे. याला थोडंसं असं तेल लावलं आहे. असं फोल्ड करून असं लाटत आहे. थोडंसं हलकं हलकं जाडसरच ठेवली आहे. तर बघा अशी आहे. तर हे असं साईडला ठेवून देऊया आणि दुसरीला फ्राय करूया. असं गोल गोल जर फिरवून तिला तर छान अशी गोलपुरी होते. तर बघा असं झालाय छान अशा गोलपुऱ्या.
तर बघू शकता छान अशा पुऱ्या लाटून ठेवल्या आहे मी 5-6 छान अशा गोल गोल. आणि इकडे कढईमध्ये तेल आहे टाकून, तर गरम होत आहे तेल बघू शकता. तर छान आता आपण याला तळूया. तर तेल गरम झालं आहे, मी पुरी टाकत आहे. तर बघा अशी छान पुरी टाकली आहे. होत आहे, पुऱ्या होत आहे. आणि इकडे छान अशा ठेवल्या आहे पुऱ्या, छान अशा फुगलेल्या आहे बघू शकता. आणि हे पण होत आहे. बघू शकता छान अशी फुगली आहे पुरी. तर छान अशा आपल्या पुऱ्या झाल्या आहे, छान अशा फुगल्या आहे बघू शकता. आणि मेथी पुरी आहे ही, छान असं म्हणजे जे स्मेल आहे मेथीची ते पण येत आहे. तर आता खायचं कशासाठी, तर कोणत्याही भाजीसोबत आपण खाऊ शकतो असं काहीच नाही आहे. आणि जे आहे टमॅटो सॉस ते नाही का, तर त्याच्यासोबत पण खाऊ शकतो. माझ्याकडे आहे अवेलेबल, तर मी याच्यासोबतच खाणार आहे. छान असं मला खूप आवडते म्हणून मी आज केले आहे. तर बघू शकता छान अशा फुगल्या आहे आणि टेस्ट पण छान झाला आहे खूप. म्हणजे म्हणताय ना की ते वेगळाच टेस्ट येतं, पोळीसारखा टेस्ट नाही येत आहे. तर काहीतरी वेगळं नाही का, जर आपण नेहमीच पोळी करत असतो तर काहीतरी वेगळं असं करून बघावं म्हटलं. आणि ते मेथी जे आहे ते वरतं नाही का असं दिसत आहे. मेथी जी आहे ते म्हणत त्यानं बारीक बारीक कापला आहे, तर ते दिसत आहे अशी. तर छान वाटत आहे. तर तुम्ही पण करून बघा, तुम्हाला आवडत असेल तर. पोळी तर आपण नेहमीच खातो, काहीतरी असं वेगळं म्हटलं तर ठीक आहे. जय श्रीराम.